नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 2 जानेवारी 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काल 1 जानेवारी 2026 नव वर्षाची सुरुवात कापूस दरवाढीने झालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यातले कापूस बाजारभाव वाढले याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस होता मीडियम स्टेपल 2620 क्विंटल. सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर होते 7420 रुपये, सर्वसाधारण दर होते 8000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8060 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी कापूस मीडियम स्टेपल आवक 30 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7640 रुपये, सर्वसाधारण दर होते 7750. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8010 रुपये. त्यानंतर वर्धा बाजार समिती मध्यम स्टेपल कापूस 1740 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते मित्रांनो 7300 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर होते 7840 रुपये. तर जास्तीत जास्त दर 8005 रुपये प्रति क्विंटल. त्याचबरोबर मित्रांनो रेंटच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये काल 750 ते 950 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राज्य जिल्हा बुलढाणा कापूस लोकल आवक 900 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7100 रुपये, सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे 7500. तर जास्तीत जास्त दर 7630 रुपये. त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल 1234 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7560. तर जास्तीत जास्त दर 7720 रुपये. त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल 1237 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7899 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस LRA मीडियम स्टेपल 1550 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7650. तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर अमरावती 75 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर होते मित्रांनो या ठिकाणी 7300 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7590. तर जास्तीत जास्त दर 7710 रुपये. त्यानंतर वडवणी 361 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7720 रुपये, सर्वसाधारण दर होते 7810. तर जास्तीत जास्त दर 7905 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली होती या ठिकाणी 3000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7540. तर जास्तीत जास्त दर 7845. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा कापूस AK 84 मीडियम स्टेपल 260 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7600 रुपये, सर्वसाधारण दर होते 7850. तर जास्तीत जास्त दर 7900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बनी कापूस लोकल 3115 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7830 रुपये, सर्वसाधारण दर होते 7950. तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर वनिशिंदोला कापूस लोकल 4200 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7969 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव निघाले आहे 8003 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला जवळपास 8020 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या बाजार समितीला बाजारभाव निघालेला असून त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती 30 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7240 रुपये, सर्वसाधारण दर होते 7450. तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मीडियम स्टेपल आवक आलेली होती 615 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7620. तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो खामगाव जिल्हा बुलढाणा आवक आलेली होती मीडियम स्टेपल कापसाची 9000 क्विंटलची. कमीत कमी दर 7760 रुपये, सर्वसाधारण दर होते 7820. तर जास्तीत जास्त दर 7895 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 1900 क्विंटल पर्यंत कापसाची. कमीत कमी दर होते 7700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7965 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे आरवी कापूस H4 मीडियम स्टेपल आवक आलेली होती
2860 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7200 रुपये सर्वसाधारण दर होते 7400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरपणा कापूस लोकल. आवक आलेली होती 837 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते 7300, सर्वसाधारण दर होते 7500, तर जास्तीत जास्त दर 7675 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी कापूस नंबर 1. आवक आलेली होती 160 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते मित्रांनो या ठिकाणी 6500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7100, तर जास्तीत जास्त दर 7200. या बाजार समितीमध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये मित्रांनो थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धार्मिक कापूस AKH4 लॉंग स्टेपल. आवक आलेली होती 250 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 6500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7050 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड. आवक आलेली होती या ठिकाणी 2140 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 8000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर सुद्धा 8000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या बाजार समितीला बाजारभाव निघालेला असून तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आणले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभावामध्ये काल सुधारणा बघायला मिळालेली असून काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.